केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलं तापलंय। अमित शहा हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येत आहेत। यावरून आधीच काही पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही शहांवर तोफ डागली आहे। अमित शहांना पुणेकरांनी विरोध करावा, राऊतांनी असं म्हटलेलं आहे। यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या, तुम्ही त्याचा विरोध करायचा शिवसेना? अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे। रोज लोकांना दूषण देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे। त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे। कारण संजय राऊतांचा स्वभाव बघता त्यांचं दूषण देणं एवढंच त्यांना जमतं, त्याच्या पलीकडे काही जमत नाही। त्यामुळं माझी पुणेकरांना विनंती आहे की संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार देऊन त्यांचा एकदा अपमान करा, कारण रोज उठून खोटं बोलायची सवय संजय राऊतांना झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।